नमस्कार बालमित्रांनो, चला शिकूया कविता। हा आपला रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्द यांचा उपक्रम। काल आपण मोराची कविता बघितली, आज आपण बघणार आहोत एक छानशी कविता जी आत्ताच्या परिस्थितीला लागू पडते। आत्ताच्या म्हणजे बाळांनो, तुम्हाला शाळेत येण्याची इच्छा आहे पण शाळा सुरू नाही आहेत, लॉकडाऊन सुरू आहे, ऑनलाईन क्लास सुरू आहेत आणि त्याच्यावरती आधारित ही सुंदर कविता। आणि त्या कवितेला चित्र पण किती सुंदर सुंदर आहेत बघा, कितीच खूपच छान, मला खूप आवडली म्हणून मी तुमच्यासाठी ही कविता आणलेली आहे। मी वाचते छानपैकी, तुम्ही त्याचा आनंद घ्या, तुम्ही पण वाचा, अशा छान छान कविता करा। त्याचा विषय बघा, यमक जुळणारे शब्द बघा, वाक्यरचना बघा, लेखन बघा किती सुंदर आहे। त्याचे कवी कोण आहेत ते आपल्याला काही सध्या मला सापडले नाहीत, कोण कवी आहेत ते लक्षात आले, सापडले किंवा त्यांचं नाव माहीत झालं की नक्की तुम्हाला मी कळवेन। तोपर्यंत कवितेचा आनंद घेऊया। व्हॉट्सअपवर ही मला कविता आली होती, मला आवडली, ती तुम्हाला पण आवडेल म्हणून मी शेअर करते आहे। ऑनलाईन शाळा। फळा आणि खडू लागलेत रडू, फळा आणि खडू लागलेत रडू, विचारत आहेत प्रश्न, शाळा कधी सुरू, विचारत आहेत प्रश्न, शाळा कधी सुरू। छम छम छडीचा नाही राहिला धाक, छम छम छडीचा नाही राहिला धाक, ढीगभर सुट्ट्या आणि परीक्षाही माफ, ढीगभर सुट्ट्या आणि परीक्षाही माफ। डिजिटल फळ्यावर ऑनलाईन शाळा, डिजिटल फळ्यावर ऑनलाईन शाळा, ऑनलाईन शाळा गुगलवर हजेरी, यूट्यूबचा लळा, ऑनलाईन शाळा गुगलवर हजेरी, यूट्यूबचा लळा। आता वाजेल का घंटा, शिजेल का खिचडी, आता वाजेल का घंटा, शिजेल का खिचडी, लक्षात तरी राहील का इयत्ता आणि तुकडी, लक्षात तरी राहील का इयत्ता आणि तुकडी। खूप छान सुंदर कविता, आपल्या आत्ताच्या काळाला लागू होणारी आणि मस्तपैकी त्याला असे छान छानशी चित्र, खूप छान कविता आहे बघा बालमित्रांनो। इथे कसे सुंदर, इथे पण यमक जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रश्न विचारलेले आहेत, छानपैकी ही ह्याचं लेखन केलेलं आहे। आपण आता थोडंसं हे लेखन समजून घेऊया, यातले काय बघा कसं लय गोडवा कवितेला कसा आणला आहे, यमक जुळणारे शब्द कसे लावलेत। फळा आणि खडू लागले रडू, खडू आणि रडू, नंतर काय विचारतायत प्रश्न, शाळा कधी सुरू। ठीक आहे, म्हणजे ह्या दोन ओळीमध्ये यमक जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता इथे काय बघा, छमछम छडीचा, नंतर काय राहिला नाही धाक आणि परीक्षाही माफ, इथे थोडंसं यमक जुळवण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढे स्क्रोल करून बघूया। इथे काय आहे बघा, कसं यमक जुळवलेलं आहे, डिजिटल फळ्यावर ऑनलाईन शाळा। आता इथे कसं यमक जुळवले बघा, फळ्यावर हजेरी, इथे थोडंसं ते जुळवलंय, आणि शाळा आणि लळा, ऑनलाईन शाळा यूट्यूबचा लळा, असं इथे छानसं जुळवण्याचं काय केलेलं आहे, कवीने प्रयत्न केलेला आहे। आता आपण जरासं पुढे जाऊया। इथे बघा, इथे तुम्हाला दिसेल, आता इथे काय यमक जुळवलेलं आहे ते आपण इथे बघून घेऊया। काय बघा हे इथे, तर आता वाजेल का घंटा, शिजेल का खिचडी, लक्षात तरी राहील का इयत्ता आणि तुकडी, खिचडी आणि तुकडी याचं यमक जुळवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। आणि याला पूरक अशी शब्दचित्र असलेली अतिशय सुंदर कविता इथे दिलेली आहे बघा। फळा आणि खडू रडू लागलेत, प्रश्न विचारतायत कधी होईल शाळा, आणखीन मग इथे पुस्तकं, मोबाईलवरून चाललाय सगळा अभ्यास। ठीक आहे, इथे बघा यूट्यूब आणि गुगल सगळं दाखवलं आहे, त्याच्यावरती हजेरी, फोनवरती सगळं चाललं आहे। आता टनटन टनटन घंटा वाजेल का, मुलांना छान छान या शाळेतल्या मुलांना प्रश्न पडला आहे, घंटा वाजेल का, इयत्ता आणि तुकडी लक्षात राहील का। खरंच आहे बघा, गेल्या वर्षी तुम्ही शाळा सुरू झाली, जेव्हा सुट्टी लागली तेव्हा तुम्ही तिसरीतून चौथीत गेलात, वर्षभर या लॉकडाऊन आणि कोरोनाने तुमचं खराब केलं, आणि आता तुम्ही चौथीतून पाचवीत गेलात तरी अजून शाळा सुरू होईल की नाही याविषयी सगळे साशंक आहेत, म्हणून अशी ही सुंदरशी कविता। आवडली का तुम्हाला? बघा, साधे सोपे आत्ताचे तुमचे लागू पडणारे विषय आहेत आणि त्याच्यावरती शाळेत काय काय असतं, सध्या अभ्यास कसा सुरू आहे, काय मज्जा आमची हरवली, खिचडी हरवली, घंटा हरवलं,
हरवली आहे आमची सध्या कोरोनामुळे, कारण शाळा बंद आहेत. मग कशावर आमची शाळा भरते? तर ऑनलाईन भरते, फोनवर भरते, गुगलवरून आम्ही अभ्यास करतो आहे, यूट्यूबचे व्हिडिओ बघतो आहे. ठीक आहे. शाळेमध्ये मज्जा मस्ती, कधी कधी आम्हाला छडीचा मार असायचा, पण आता आणि सुट्ट्या कमी असायच्या. आम्ही वाट बघायचो कधी सुट्टी लागेल, कधी सुट्टी लागेल. आता दीड वर्ष झालं, कंटाळा आला सुट्टीचा. आता अभ्यासही कमी, सुट्टी पण भरपूर, कारण सारखंच घरात राहायला लागतंय. आणि परीक्षा पण होती, ती पण माफ झाली आणि डायरेक्ट आम्ही पास झालो. म्हणून ते प्रश्न विचारत आहेत, कधी होईल शाळा सुरू? विचारत आहेत प्रश्न, शाळा कधी सुरू? किती मस्त आणि सुंदर कविता आहे बघा. आपल्या आवडीचा, जिव्हाळ्याचा आत्ताचा लेटेस्ट विषय, आणि त्याच्यावर या 4 ओळी, ह्या 4 ओळी, ह्या 4 ओळी, 4 ओळी अशी कविता लिहिलेली आहे. तुम्हाला 4-4 ओळी, 2-2 ओळी आली तरी चालेल. प्रयत्न करा, शब्द जुळवा, यमक जुळवा, विषय छान छान निवडा, छान छान कविता लिहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मस्त एन्जॉय करा, कविता लिहित राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कवितेसह. धन्यवाद. हा उपक्रम आपल्यासाठी आणला होता मी, चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली खुर्द, पनवेल, रायगड. धन्यवाद.